नमस्कार बालमित्रांनो, आज आपण रामरक्षेतील पुढील श्लोक पाहूया बरं का. आता आधी मी श्लोक म्हणतो. रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापघ्निं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजः. हा एक श्लोक आपण आज पाहूया. आता आपण आधी मी त्याचा अर्थ सांगतो तुम्हाला, मग आपण पुन्हा श्लोक शिकूया आणि माझ्याबरोबर म्हणा बरं का. रामरक्षां पठेत प्राज्ञः. प्राज्ञा म्हणजे इंटेलिजंट, एकदम हुशार, बुद्धिमान. जसं तुम्ही सगळी मुलं आहात, बुद्धिमान, हुशार. तर जर एखाद्या बुद्धिमान माणसाने, सुज्ञ मनुष्याने, हुशार मनुष्याने ही रामरक्षा पठण केली तर त्याला सर्व प्रकारचं यश प्राप्त होतं. मग जर एखादा कमी बुद्धिमान असेल तर त्याने करायचं नाही का पाठ? त्याने पण करायचं, सगळ्यांनीच करायचं. जर आपण अशी रामरक्षा पाठ केली, रामरक्षां पठेत म्हटली तर काय होईल? तर पापघ्निं म्हणजे सर्व पापांचा नाश होईल. सर्व पापांचा नाश करणारा असा हा श्रीराम आहे, अशी ही रामरक्षा आहे. आणि सर्व कामदा म्हणजे सर्व आपली इच्छा पूर्ण करणारी अशी ही रामरक्षा आहे. म्हणून ती सगळ्यांनी रोज म्हटली पाहिजे, पाठ केली पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. आता माझ्या पाठोपाठ तुम्ही हा श्लोक म्हणा बरं का. रामरक्षां पठेत प्राज्ञः पापघ्निं सर्वकामदां. मध्ये मध्ये मी थांबतो, याचं कारण तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणाल अशी इच्छा आहे. आता पुढचं चरण पाहू. शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजः. आता याचा अर्थ पाहू आधी आपण. शिरो मे राघवः पातु. पातु म्हणजे टू सेव्ह, टू प्रोटेक्ट, रक्षण करणं. राघव म्हणजे रामाचं नाव आहे, बरोबर आहे. रघुकुळात जन्मलेला तो राघव. आपलं कसं आडनाव असतं की नाही, सरनेम असतं ना आपल्याला, तसं त्यांच्या कुळाला सरनेम आहे. सूर्यवंशातले ते राघव, रघुकुल हे त्यांचं सरनेम. तुम्हाला समजण्यासाठी या अशा भाषेत सांगतोय मी बरं का. तर त्या राघव कुळात जन्मलेला जो राघव आहे म्हणजे प्रभू श्रीराम आहे, त्याने माझं शिर म्हणजे डोक्याचं रक्षण करावं, मस्तकाचं रक्षण करावं. बरोबर आहे. मस्तकाचं रक्षण का करावं त्याने, राघवाने? कारण तो त्यांच्या कुळामधला श्रेष्ठ आहे. म्हणून संपूर्ण रघुकुळामधला श्रेष्ठ कोण आहे तर रामचंद्र. म्हणून त्यांनी माझ्या डोक्याचं रक्षण करावं. आपल्या शरीरामध्ये सर्वात श्रेष्ठ काय असतं सांगा? डोकं. जर डोकंच चाललं नाही तर पुढे काहीच होऊ शकत नाही आपलं, बरोबर की नाही. पण जे श्रेष्ठ डोकं आहे तेच श्रेष्ठ अशा राघवाने रक्षण करा. पुढे म्हणतायत भालम दशरथात्मजः. आत्मज म्हणजे मुलगा, आत्मजा म्हणजे मुलगी. दशरथाचा आत्मज, दशरथाचा मुलगा जो राम, त्याने माझ्या भालम म्हणजे फोरहेड म्हणजे कपाळाचं रक्षण करावं. आपल्याला आपलं नशीब हे वडिलांकडनं येतं असं म्हणतात. कारण आपण त्या घराण्यामध्ये वाढतो. त्या घराण्याचं जसं नशीब असेल तसं आपलं नशीब. म्हणून ह्या वडिलांचा जो मुलगा आहे, दशरथाचा जो मुलगा आहे, त्याने माझ्या भालाचं रक्षण करावं, असा हा चौथा श्लोक सांगतो. आता श्लोक पूर्ण मी म्हणतो, माझ्या पाठोपाठ तुम्ही पुन्हा म्हणा. रामरक्षां पठेत प्राज्ञः पापघ्निं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः. आता पुढचा श्लोक पाचवा पाहू. आधी श्लोक म्हणतो मी, मग अर्थ पाहू. कौसल्ययो दृशौ पातु विश्वामित्रः प्रियः श्रुतिः घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः. कौसल्यौ दृशौ पातु. पातु म्हणजे टू सेव्ह, प्रोटेक्ट, रक्षण करणं. दृशौ म्हणजे डोळे,
डोळ्यांचं रक्षण कोणी केलं पाहिजे? जो कौसल्येय आहे तो. कौसल्येय म्हणजे राम. आपल्याला जर माहिती असेल किंवा माहिती नसेल तरी सांगतो, आईच्या नावावरनं मुलाला ओळखायची पूर्वीच्या काळी पद्धत होती. जो अंजनी मातेचा मुलगा जो हनुमान, त्याला म्हणतात आंजनेय. राधापासून जो जन्माला आला, राधा म्हणजे ती वेगळी राधा आहे, कृष्णाची नव्हे, ती कुंती म्हणजे त्याला म्हणतात राधेय, कर्णाला. तसा हा जो कौसल्येय, कौसल्याचा आहे म्हणून कौसल्येय, त्याने माझ्या डोळ्यांचं रक्षण करावं असं सांगितलेलं आहे. का? कारण आई प्रेमभऱ्या नजराने प्रत्येक वेळी आपल्या मुलाला पाहत असते. आई आपलं अतिशय प्रेमाने पोषण करते. तुम्हाला माहिती आहे मुलांनो, जेव्हा कासवाची पिल्लं असतात तेव्हा जी कासवी असते म्हणजे त्या पिल्लांची आई असते, ती नुसत्या करुणामय दृष्टी त्यांच्याकडे ठेवते आणि त्या दृष्टीमुळे त्यांचं पालन पोषण होतं. ती असं त्यांना अन्न भरवत नाही जसे आपली आई आपल्याला भरवते. किंवा चिमणी आहे एखादी, ती चिमणी जर एखाद्याला आपल्या पिल्लांना चोचीमध्ये अन्न भरवते की नाही, तसं ती कासवी भरवत नाही अन्न. ती कासवी प्रेमाने त्यांच्याकडे मुलांकडे बघते. प्रेमाने मुलांकडे पाहिल्यानंतर त्या मुलांचं भरणपोषण होतं. अशी ही आपली आई आपल्याकडे प्रेमाने पाहत असते. म्हणून अशा ह्या आईचा मुलगा जो राम, तो माझ्या डोळ्यांचं रक्षण करो. पुढे म्हटलं आहे विश्वामित्र प्रिय श्रुतीही. श्रुती म्हणजे कान. कानांचं कोणी रक्षण करावं? विश्वामित्र प्रिय, जो विश्वामित्रांना प्रिय आहे. विश्वामित्र नावाचे ऋषी होते. ते प्रभू श्री रामचंद्रांना त्यांच्या यज्ञांचं रक्षण करण्यासाठी घेऊन गेले होते. तर आता आपल्याला लर्निंग वगैरे आपण करतो की नाही, ऑडिओ व्हिज्युअल वगैरे सगळं आपण बघत असतो, ऑडिओ ऐकत असतो, यूट्यूबचे ऐकत असतो आपल्या अभ्यासाच्या संबंधित जे काय असेल ते. तर तसंच त्यांनी सांगता सांगता ह्यांनी ऐकलेलं आहे. म्हणजे विश्वामित्रांनी सांगितलं आणि प्रभू श्री रामांनी ऐकलेलं आहे. कारण त्यांना एका जागी बसून अभ्यास करायला एवढा वेळ नव्हता. कारण त्यांना ऋषींच्या यज्ञांचं रक्षण करण्यासाठी सतत फिरत राहणं आवश्यक होतं. त्याच्यामुळे चालता चालता प्रवासात या विश्वामित्र ऋषींनी त्यांना अनेक गोष्टी सांगितल्या. अनेक गोष्टी त्यांनी कानांनी ऐकल्या रामचंद्रांनी. ते ज्या ज्या गोष्टी कानांनी ऐकल्या ते कान किती पवित्र असतील रामचंद्रांचे. अशा पवित्र कान असलेल्या रामचंद्रांनी आमच्या कानांचं रक्षण करू असं म्हटलेलं आहे. म्हणून म्हणतात की विश्वामित्र प्रियश्रुती. पुढे म्हणतायत घ्राणम पातू मखत्राता. मख म्हणजे यज्ञ. आपण पाहतो ना काही काही वेळेला यज्ञ, याग, पूजा पाठ करतात. त्राता म्हणजे टू अगेन, टू सेव्ह, टू प्रोटेक्ट. म्हणजे ज्यांनी यज्ञांचं रक्षण केलेलं आहे अशा प्रभू श्री रामचंद्रांनी माझ्या घ्राणाचं रक्षण करावं. घ्राण म्हणजे नाक, नोज. घाण नव्हे, घाण हा वेगळा शब्द आहे आणि घ्राण हा वेगळा शब्द. घ्राण म्हणजे नाक. नाकाचं रक्षण कोणी केलं पाहिजे? तर ज्याने यज्ञांचं रक्षण केलेलं आहे. का बरं असं? कारण यज्ञामध्ये विविध उत्तम प्रकारच्या आहुती दिल्या जातात. शुद्ध तुपाची आहुती असते. त्या यज्ञातनं निघणाऱ्या धुरामुळे आपले डोळे आणि नाक हे अतिशय पवित्र होतं. तो धूर अतिशय पवित्र होतं. आपलं नाक स्वच्छ होतं, आपले डोळे स्वच्छ होतात. अशा पवित्र आणि स्वच्छ नाकाच्या रामाने माझ्या नाकाचं रक्षण करावं. म्हणून म्हटलंय घ्राणम पातू मखत्राता. मुखम सौमित्री वत्सला. आणि माझ्या मुखाचं म्हणजे चेहऱ्याचं कोणी रक्षण करावं? सौमित्री वत्सल. सौमित्री म्हणजे कोण? लक्ष्मण. सुमित्रेचा तो सौमित्र, कौसल्येचा तो कौसल्येय, अशी नावं आहेत. म्हणजे या लक्ष्मणाचा जो वत्सल आहे म्हणजे मित्र आहे किंवा भाऊ आहे किंवा ज्याने लक्ष्मणांवर खूप प्रेम केलेलं आहे, अशाने माझ्या मुखाचं रक्षण करावं. का? राम आणि लक्ष्मण हे अगदी सारख्या चेहऱ्याचे आहेत असं म्हणतात. लक्ष्मणाच्या चेहऱ्याकडे पाहिलं असतं रामाच्या मनातल्या भावना कळत असत. रामाच्या चेहऱ्याकडे पाहिलं असतं लक्ष्मणाच्या चेहऱ्यावरच्या आणि त्याच्या मनातल्या भावना कळत असत. इतकं त्या दोघा भावंडांचं अतूट नातं असं होतं आणि एकमेकांच्या चेहऱ्यावर असे भाव उमटत असत. म्हणून ज्यांनी लक्ष्मणाच्या चेहऱ्यांवर प्रेम केलेलं आहे, जे लक्ष्मणाच्या चेहऱ्यावर प्रेम करतात, अशा प्रभू श्री रामचंद्रांनी माझ्या चेहऱ्याचं रक्षण करावं. अशा पद्धतीचा हा श्लोक आहे. तर आता पुन्हा मी श्लोक म्हणतो, माझ्या मागोमाग तुम्ही म्हणा. कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रिय श्रुतिः घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः.
तर मुलांनो, आजच्या भागात इथेच थांबतो. पुढच्या भागात नवीन श्लोक घेऊ. धन्यवाद. जय श्रीराम.